जय शिवराय। आज आम्ही आंबेडकर चौक ते पिसादेवी या रोडवर रस्ता रोको करण्यासाठी बसलो। याचं कारण की रात्री जी दुर्दैवी घटना घडली, आमचे राजेंद्र पाटील हे या रस्त्याच्या या कारणापायी या ठेकेदाराच्या व संबंधित इंजिनियर यांच्या या हलगर्जीपणामुळे आज राजेंद्र पाटील आमच्यात नाहीये। आज आम्ही इथं रस्त्यावरती रस्ता रोकोसाठी बसलोय। याचं कारण एकच की संबंधित जे रात्री ज्यांचा अपघात होऊन अपघातामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांना या बांधकाम विभागाकडनं 50 लाख रुपये तात्काळ मदत मिळावी व हा जो रस्ता आहे पिसादेवी ते पळशी फाटेपर्यंत हा जो रस्ता आहे हा नियमानुसार जो मंजूर आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे। त्या म्हणजे या ठेकेदार आणि या संबंधित अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी मिलीभगत करून हा जो रस्ता अशा प्रकारचा केला की याच्यावरती एक दिवस आड गेला की एक मृत्यू मुखी कोणतरी पडतंय। हे व्हायला नको यासाठी आज आम्ही इथं बसलोय आणि आमची मागणी आहे जोपर्यंत इस्टिमेट नुसार रस्ता होत नाही, जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही संबंधित अधिकारी, आणि दुसरी गोष्ट या संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमचा नोले सत्याचे याच्यावर ठेकेदार हलगर्जीपणा केला। याच्या अगोदर सुद्धा आम्ही पेपरला जाहीर केलं की जागजागी वस्तीमध्ये काहीतरी बसव, त्यांनी बसवलं नाही। त्याच्यामुळे ही अडचण झाली। हे गड्डे तुम्हाला दिसता, या गड्ड्यामुळे आम्हाला काल मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबावर आघात झाला, त्याची गरीब परिस्थिती बघून तरी त्याच्यावर या पैशाने ताबडतोब गुन्हा दाखल करा आणि रोडचं काम त्वरित केलं पाहिजे। नाली बुजवा आणि वस्तीमध्ये गैरव्यवहार बसवलं आजची गरज आहे। त्याचं रुंदीकरण होणं तर आवश्यक आहेच आहे, त्याची सुधारणा होणं आवश्यक आहे। जो माणूस काल वारला त्याला मदत मिळणं आवश्यक आहे आणि शाळेचे मुलं मुली, कामाला जाणारे लोक, काही ड्युटीला जाणारे, काही महिला बाहेर जातात येतात, सगळ्यांसाठी हे घातक आहे। तर यांची दक्षता हे घेतल्याच गेली पाहिजे आणि रोडचं रुंदीकरण चांगल्यापैकी झालं पाहिजे आणि त्या ठेकेदाराला पण सबक शिकवला पाहिजे। त्यांनी जे गद्दारी केली ते कोणी करू नये आणि कोणाच्या पदरात इतकं पाप पडू नये म्हणजे नुकसान होणे, म्हणून याचं रुंदीकरण करायलाच पाहिजे। आणि जो माणूस गेला राजेंद्र पाटील त्यांना पण मदत मिळालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। 1 ते 1.5 तासाला मोत पडेल होती। 2 ते 3 गाड्या आल्या पोलीस प्रशासनाच्या, पण फक्त 10 मिनिटात मी स्वतः पोलीस स्टेशनला होते। 10 मिनिटांमध्ये मला माहिती मिळाली की मी स्वतः इथे